गरम कढईत मसाल्याचा खमंग सुगंध, तेलात परतलेला कांदा आणि मसाल्यात मुरलेलं झणझणीत चिकन. आज आपण बनवणार आहे अगदी हॉटेल स्टाईल सुक्कं चिकन, ते पण घरच्या पद्धतीने. परत परत करावीशी वाटणारी ही रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुक्कं चिकन बनवण्यासाठी इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. 4-5 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात मॅरिनेट करायसाठी सगळे मसाले घालून घेऊयात. इथं मी 1 वाटी दही घेतले. दही आपण रूम टेम्परेचरचंच घ्यायचं, जास्त पण आंबट नाही घ्यायचं दही. इथं 1 किलोसाठी 1 वाटी दही घेतले. लसूण अद्रकची पेस्ट, ही लाल मिरची, बेडगी मिरची पावडर. आपण लाल मिरच पावडर 1च चमचा घेतलेली आहे. हळद आपण 1 चमचा घ्यायची छोटा. 1 चमचा मीठ, कारण आपण मीठ नंतर पण वापरणार आहोत. धना पावडर 1 चमचा, छोटा चमचा आहे, फुल भरून घेतलाय. आणि हा गरम मसाला आहे, तोही छोटा 1 चमचा. ही कसुरी मेथी आहे, ही हातावर चोळून टाकायची. कसुरी मेथी घातली का नाही की अजून छान सुगंध पण येतो आणि चव पण खूप छान येते. पुदिना आहे, फ्रेश पुदिना धुवून स्वच्छ ठेवलाय बारीक चिरून. आणि कोथिंबीर. आता आपण सगळं हे हातानेच मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. असं चिकन मॅरिनेट करून केलं का नाही की भाजीची चव खूप छान वाढते आणि छान लागते भाजी अशी सुद्धा. आपण नेहमी काय करतो, चिकन बॉईल करून घेतो आणि नंतर त्याची भाजी बनवतो. पण असं एकदा करून बघा तुम्ही. मॅरिनेट करून ठेवायचं, अर्धा-पाऊण तास ठेवायचं, जास्त पण वेळ नाही ठेवायचं, म्हणजे सगळे मसाले मुरत्यात चांगले. म्हणून आपल्याला पाऊण तासासाठी ठेवायचं आहे. आता सगळं व्यवस्थित छान मी इथं मिक्स केलेलं आहे. आता आपण पाऊण तासासाठी हे साईडला ठेवून देऊयात. आता चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण इकडं ग्रेव्हीची तयारी करूया. त्यासाठी इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवले, 1 छोटी पळी, आणि खडे मसाले घेतलेले आहेत. इथं चक्री फुलचे छोटे 2 तुकडे घेतले, मिरे घेतलेत 5-7, 4 हिरवी विलायची, 5 लवंगा, दालचिनीचे थोडे तुकडे आणि 1 मोठी विलायची. आता तेल थोडं गरम झालंय, आपण त्यातच टाकूया. आणि इकडं 2 तेजपत्ते घेतलेत मी. जास्त कडक तेलात नाही मसाले घालायचे, नाहीतर त्याचा चांगला सुगंध येत नाही आणि चव पण चांगली लागत नाही. म्हणून तेल थोडं गरम झालं की टाकायचं. आता याच्यात आपण कांदा घालूया. इथं मी 4 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, कारण 1 केजी चिकन आहे ना, त्याच्यामुळं 4 मोठे कांदे असे थोडे जाडच चिरल्यात, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही. आता आपल्याला कांदा जास्त पण भाजून घ्यायचा नाहीये आणि जास्त पण कच्चा ठेवायचा नाहीये. गोल्डन होईपर्यंत चांगला स्लो ते मीडियमच्या दरम्यान फ्लेम ठेवलेली आहे गॅसची, त्याच्यावर आपण परतून घेऊया. आता बघा कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता आपण याच्यात लसूण अद्रक ॲड करूया. इथं मी 1 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे, मोठी पाकळ्या होत्या लसणाच्या. आणि इथं 2 इंच अद्रक आहे, ती साल काढून स्वच्छ असं करून बारीक चिरून घेतलेलं आहे. इथं 7-8 मी काजू घेतलेले आहेत. काजू आधी पाण्यात भिजत ठेवले होते. काजूमुळे काय होतं, ग्रेव्हीला दाटसरपणा पण येतो आणि भाजी खूप छान लागते. तर आता पूर्ण कांद्याचा कच्चेपणा मोडून देईपर्यंत आपण कांदा चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामुळं काय होतं, भाजी सुद्धा चवीला छान लागते आणि ग्रेव्ही सुद्धा छान होते. ग्रेव्हीचा सुगंध पण छान येतो आणि भाजीची टेस्ट पण खूप छान लागते. तर बघा ग्रेव्हीसाठी आपण जो मसाला भाजत होतो ना, सगळा इथं कांदा इथे एकदम व्यवस्थित छान भाजलेला आहे. कांद्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता हे थंड करायसाठी मी इथं काढून ठेवलेलं आहे. तोपर्यंत काय करूया, इथं बघा मी 2-3 मोठी टॅमॅटो घेतली होती, एकदम लाल झालेली. आता फक्त टॅमॅटोची प्युरी आपल्याला करायची, ती आता मी प्युरी करून घेते आधी. तोपर्यंत हा मसाला थंड होतोय. आता टॅमॅटोची प्युरी तर बनवून झाली. आता आपण हा मसाला बनवायचा आहे. त्याच्या आधी ना थोडीशी चिरलेली कोथिंबीर याच्यावर घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपल्याला. आपले वाटण तर बनवून झालेलं आहे. आता कढईत इथं मी 3 पळी तेल घेतले. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी जास्त तेल घेतलं तरी पण चालेल. तेल थोडं गरम झालं की त्याच्यात लगेच हा मसाला घालून घ्यायचा आणि चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा.
एकदम तेल कडक करून घ्यायचं नाही पहिल्यांदा मसाला घालताना, कारण आपण कांदा वगैरे सगळं भाजून घेतलेलं असतं, मग त्याला लगेच असा करपट वास येतो आणि खाली लागतं. आता 2 मिनटं चांगला मसाला परतून घेतला की त्याच्यात ही टॅमॅटो प्युरी घालून घ्यायची आणि अजून थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. इथं गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. आता इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मी, 1 छोटा चमचा मीठ आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि हा मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि हा घरगुती मसाला आहे. घरगुती मसाला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अजून कमी जास्त घातला तरीसुद्धा चालेल. पहिल्यांदा आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन, त्यावेळेस आपण त्याच्यात गरम मसाला घातला होता, म्हणून आत्ता मी इथं चिकन मसाला घातला आहे, कारण आपण कांदा इथे परतताना त्यात खडे मसाले पण घातलेले आहेत. आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण इथं मसाला परतून घेतलेला आहे. मसाला परतून झाला की त्याच्यावर मॅरिनेट केलेलं चिकन सगळं घालून घ्यायचं आणि मस्तपैकी 5-6 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. ती चिकन भुना मसाला कसं म्हणतात त्या पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं. याच्यात 5-6 मिनटं थोडंसं त्यातला ओलेपणा सुकेपर्यंत. म्हणजे काय होतं, चिकन थोडंसं असं बारीक झालेलं दिसतं बघा, चांगलं मग परतलेलं असतं, त्याची चवसुद्धा खूप छान लागते, एकदम मस्त टेस्ट येते. आता बघा थोडं थोडं तेल सुटलेलं आहे, तोपर्यंत मी 5-6 मिनटं चांगलं एकसारखं परतून घेतलेलं आहे. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अजून आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. असं फोडणीत घातली का नाही कोथिंबीर वरून की खूप छान चव लागते अजून याची. तर अजून 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आपल्याला काही सुक्कं चिकन बनवायचं आहे आणि नंतर तुम्हाला जर वाटलं ना एकदम कोरडंच, तर आपण मसाला मिक्सरमध्ये बनवला होता त्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी घालून याच्यात थोडंसं अजून हलवून घ्यायचं. असं चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडंच पाणी घालायचं. याच्यात बघा मी अर्धाच ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला सुक्कं चिकन बनवायचं आहे. आणि काय करायचं, पाणी ओतलं की हलवून घ्यायचं, म्हणजे पाणी खालीपर्यंत मसाल्यात पोचतं, नाहीतर पाणी फक्त वर राहतं. आणि एकदम पॅक असं झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं झाकण उघडायचंच नाही. मधनं अधनं तुम्हाला वाटलं एखाद्या वेळेस तर उघडा आणि खालचा मसाला वर करून घ्या आणि लगेच झाकून ठेवायचं. अगदी 10 ते 12 मिनटात लगेचच चिकन मस्तपैकी शिजून निघतं बघा. आता मी 10-12 मिनटं चांगलं झाकून ठेवलं, तर 1-2 वेळाच मी उघडलं होतं आणि मसाला खालचा वर करून असं हलवून घेतलेलं होतं. आता याच्यात मी बटरचे क्यूब थोड्या वितळलेल्या आहेत, लाईट गेली होती त्याच्यामुळं. ती बटरची इथं टाकलेलं आहे क्यूब 2-3 आणि चांगलं परतून घ्यायचं कोथिंबीर टाकून. बघा बटर टाकल्यानंतर ना तर तुम्ही तर हॉटेलची चव विसरून जाचाल, इतकं सुंदर हे चिकन सुक्कं बनतं घरच्या घरी, काही जास्त टाईम लागत नाही. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.